सरांची लॅम्ब्रेटा होती, माझे स्पाइक्सच होते तेव्हा घातलेले, सफेद कपड्यातच बसलेलो. सर बोलले चल जाऊया. तर तुम्ही विचारणार नाही की सर कुठे जाणार, काही संबंध नाही, आम्ही कधी विचारलं नाही. सरांनी जे बोललं ते करायचं. मी छोटीशी बॅग घेतली, बसलो आणि ते मला घेऊन गेले. 25 मिनिटांनी काइंड ऑफ तिकडे पोहोचलो. ते बोललं चल ये, आणि नेटवर गेलो स्पाइक्स घालूनच, म्हणजे स्पाइक्स पण काढले नाही. शिवाजी पार्कचे स्पाइक्स घातलेले ते स्कूटर उठून डायरेक्ट चालत ते थ्रू क्रॉस मैदानच्या थ्रू ससाने नेटवर पोहोचलो. तेव्हा हातात बॉल दिला, बोलले टाक बॉलिंग. आता यंग असताना ऑब्व्हियसली इंग्लिश क्रिकेट इक्विपमेंट कोण घालतोय, कोण वापरतोय, मोठं नवल होतं. कारण ते फक्त आपण टीव्हीवर बघायचो. बॅटिंग करायला जीएमची बॅट बघितली, सनीचं व्हाईट कलर हेल्मेट, सनीचे इयर फ्लॅप्स होते, जीएमची बॅट, वेगळे कलरचे वेगळे टाईपचे पॅड्स होते. सो ऑब्व्हियसली इंट्रिग असायची. ऑब्व्हियसली इक्विपमेंट तेव्हा इंडियामध्ये कमी लिमिटेड होते आणि ऑब्व्हियसली तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नव्हता. तुम्ही लोकांना फक्त वापरताना बघितलं टीव्हीवर वगैरे. सो तो एक मला सॉलिड होता की यार जीएमची बॅट करून हा कोण बॅटिंग करतो. तर मी थोडा वेळ बॉलिंग केली त्याला. शिवाजी पार्कला मी खूप बॉलिंग केली. ज्या मुलाला मी बॉलिंग करतोय तो थोडा स्पेशल आहे. मी असं साधा आय कुड फील की नाही, मला बाकी असं कुठे ना कुठे स्टार्ट करायला वाटत की हो मी याला त्रास देतो, म्हणजे मला त्याला कठीण वाटतंय मला खेळायला. पण इट वॉज टोटली रिव्हर्स आउट हिअर. इकडे टोटली की अरे एवढा आरामात खेळतोय मला. अभिजित ताटकर म्हणून एक बॉलर होता, अंडर-17 मुंबईला खेळला. ओके, अभिजित पण बॉलिंग करत होता माझ्या बाजूला. पाऊण तास झाल्यानंतर मी अभिजितला बाजूला उभा होता, मग विचारलं हा कोण आहे रे हा मुलगा. तो अभिजितने असं जे प्रश्न विचारला ज्या प्रकारे माझ्याकडे लक्ष देऊन बघितलं की हा कुठल्या प्लॅनेटवरून आलाय, म्हणजे इकडे बॉलिंग करायला आलाय हा मला प्रश्न आहे. कारण त्याच वर्षी सचिनची आणि विनोदची 600 रनची पार्टनरशिप झाली. मीडियाने एव्हरीथिंग फ्लॅश इन द मीडिया. तर मला तुला माहित नाही, मला माहित नाही, तुला हा सचिन तेंडुलकर आहे. तर तेव्हा माझं फर्स्ट जेव्हा कळलं मी सचिनचं नाव होतं की तेव्हा हा सचिन तेंडुलकर. फक्त पेपर वाचलेलं